मित्रांनो, 10 एप्रिल 2024 वार बुधवार या दिवशी स्वामींचा प्रकट दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही तुमची इच्छा बोलून ही एक वस्तू इथे ठेवायची आहे. हो मित्रांनो, स्वामींच्या प्रकट दिवशी आपण स्वामींची सेवा करावी, इच्छा बोलावी, अनेको कार्यक्रमात भाग घ्यावा, चांगले कर्म करावे, स्वामींच्या मंदिरात, स्वामींच्या मठात, स्वामींच्या केंद्रात जावे, दर्शन घ्यावे, घरी राहून सुद्धा स्वामींची सेवा आपण करू शकतो. त्याच प्रकारे ही वस्तू आपण आपली इच्छा बोलून स्वामींच्या समोर या ठिकाणी ठेवायची आहे. आता ही वस्तू कोणती आणि ही वस्तू कुठे ठेवायची आहे? तर मित्रांनो, ही वस्तू आहे पूजेचे नारळ. तुम्हाला एक पूजेचे नारळ घ्यायचे आहे. ते नारळ सोलायचे नाही, जसं आणाल तसं ते तुम्हाला स्वामींच्या मठात, स्वामींच्या केंद्रात घेऊन जायचं आहे आणि सगळ्यात आधी आपल्या दोन्ही हातात ते नारळ घ्यायचं आहे आणि आपली जीही इच्छा आहे, जेही आपल्याला हवं आहे, जेही मागणं आहे ते मागायचं आहे आणि त्यानंतर ते नारळ स्वामींच्या मठात, स्वामींच्या केंद्रात, स्वामींच्या समोर आपल्याला ठेवायचं आहे. तिथे मुजरा करायचा, एक माळ स्वामींचा जप करायचा आणि घरी यायचं. हे तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिवशी मनोभावाने, विश्वासाने करायचे आहे. काही दिवसातच तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ.